नमस्कार. 100% बातम्यांमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. संपूर्ण दिवसभरात काय घडलंय महत्त्वाचा अगदी सविस्तर आणि वेगवान जाणून घेण्याआधी एक नजर 100% हेडलाईन्सवर. हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. मराठा आरक्षणाबाबत सह्याद्री अतिथीगृहात उद्या सर्वपक्षीय बैठक. ठाकरे गटाला बैठकीचं निमंत्रण. जालन्यामधील लाठीचार्जवरून सत्ताधाऱ्यांवर ठाकरेंचा हल्ला बोल. मुख्यमंत्री आतापर्यंत जालन्याला का गेले नाहीत, ठाकरेंचा सवाल. भाजप सोबत असताना सेनेची भाजप झाली नाही तर आता शिवसेनेची काँग्रेस कशी होईल, उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल. हनुमान चालीसा पाकिस्तानमध्ये जाऊन म्हणायची का, देवेंद्र फडणवीसांचा अमरावतीतून उद्धव ठाकरेंना टोला. स्टॅलिन आणि उदयनिधींवरती साधला निशाणा. जळगावमध्ये विरोधानंतरही उद्धव ठाकरेंच्याच हस्ते पुतळ्याचं अनावरण. माजी मुख्यमंत्र्यांना प्रोटोकॉल कळत नाही, भाजपचा पलटवार. मनोहर जोशींच्या घरावरील हल्ला ठाकरेंच्या सांगण्यावरून केला. सदा सरवणकर यांचा गौप्यस्फोट. ठाकरे गटाकडून सरवणकरांना जोरदार उत्तर. नाशिकमध्ये बबनराव घोलप यांचा उपनेते आणि संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा. वाकचौरेंना दिलेल्या प्रवेशामुळे बबनराव घोलप नाराज. गणपतीपूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल. सुनील तटकरेंच्या माहितीने इच्छुकांच्या आशा पुन्हा पल्लवित. पुण्यामध्ये अजित पवारांचं शक्ती प्रदर्शन. ठिकठिकाणी दादांचं जंगी स्वागत. अजित पवारांची कोल्हापुरात उत्तरदायित्व सभा. मुंबई गोवा महामार्गावरील रस्त्यांवरती यंदाही खड्डेच खड्डे. चाकर मान्यांचा प्रवास यंदाही खड्डेमय रस्त्यातूनच. आणि आता पाहणार आहोत सविस्तर 100% बातम्या. मराठ्यांना ओबीसी आरक्षण देण्याच्या मागणी करणाऱ्या मनोज जरांगेंचा उपोषणाचा हा 13वा दिवस उलटल्यानंतरही ते सुरूच आहे. या आंदोलनामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळेच आता सरकारनं हा तिढा सोडवण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. त्यामुळे या सर्वपक्षीय बैठकीत कोण कोण सहभागी होतं आणि या बैठकीमध्ये जरांगेंच्या उपोषणावरती तोडगा निघतो का, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. जालन्यामधील अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटलांचं मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरूच आहे. जरांगे पाटलांच्या मागण्यांमुळे निर्माण झालेली कोंडी सोडवण्यासाठी आता सरकारनं सर्वपक्षीय बैठकीतून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोमवारी मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आलेली आहे, ज्यात सत्ताधारी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच राज्यातील सर्व प्रमुख पक्षांना बैठकीसाठी बोलावण्यात आलेलं आहे. मी उद्याच्याला सोमवारी सर्व विरोधी पक्षाच्या, सर्व पक्षीय विरोधी पक्ष म्हणू नका, राज्यामध्ये सगळे जेवढे पक्ष आहेत त्या सगळ्या पक्षांच्या प्रतिनिधीची बैठक मुख्यमंत्र्यांनी सह्याद्रीला बोलवलेली आहे. अजून आम्हाला अधिकृत विरोधी पक्षाचं कोणतंही निमंत्रण नाही. पक्षप्रमुखाचा जो आदेश असेल तो मान्य. सरकारच्या वतीनं शिष्टमंडळ सातत्यानं जरांगे पाटलांशी चर्चा करतंय, पण त्यानंतरही जरांगे पाटील उपोषणावरती ठाम आहेत आणि त्यामुळेच आता सर्वपक्षीय बैठकीतून हे उपोषण सोडवण्याबाबत काही तोडगा निघतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राज्यामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे आणि त्यामुळे आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी वेगवेगळे पर्याय शोधले जात आहेत. मात्र पर्यायांवरती एकमत होत नसल्यानं राजकीय संघर्ष काही थांबण्याचं नाव घेताना दिसत नाहीये.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांचं मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषण सुरूच आहे. तर नागपूरसह राज्यभरात ओबीसी बांधवही एकवटायला सुरुवात झाली आहे. नगर जिल्ह्यातील चौंडीमध्ये धनगर बांधव एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषण करतायत. या सर्व परिस्थितीवरती तोडगा शोधण्यासाठी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी ए आणि ओबीसी बी असे पर्याय सुचवले होते. मात्र त्यावर टीका झाल्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी हा पर्याय जुनाच असल्याचं सांगितलं. हे पर्याय 9 वर्षांपूर्वी भाजपनंच सुचवले होते असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केलाय. हा फॉर्म्युला आला कुठून? त्यांच्या नेत्याकडूनच आलेला होता. तो फॉर्म्युला सुद्धा राहायला टिकायचं की नाही टिकायचं ते सरकार बघेल. त्यांचं जे काय त्यांचं म्हणणं असेल, मंत्रिमंडळ उपसमिती आरक्षणाच्या संदर्भातली, मराठा आरक्षणाच्या संदर्भातली जी आहे ती त्यांचा काय असं वक्तव्य आहे ते आम्ही तपासून बघू. मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण द्यायला विरोध असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलंय. मागील 13 दिवसांपासून मनोज जरांगे जालना इथल्या अंतरवाली सराटी गावामध्ये मराठा आरक्षणासाठी उपोषण करतायत आणि यावरूनच उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती निशाणा साधलाय. मराठा आरक्षणाच्या मागणीवरून उपोषण करत असलेल्या मराठा आंदोलकांवर एका आठवडाभरापूर्वी पोलिसांनी लाठीचार्ज केला. अंतरवाली सराटी गावात उपोषण करणाऱ्या लोकांचे असे काय चुकले होते असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. ते दणा मारत सुटले. खरंच परिस्थिती म्हणजे जसं जालियनवाला कांड झालं होतं तसा हा जालनावाला कोणतरी उपटलेला आहे मध्ये जालनावाला. मनोज जरांगे यांचं गेल्या 13 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. मात्र त्यांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री आतापर्यंत का गेले नाहीत असा सवालही ठाकरेंनी उपस्थित केलाय. मुख्यमंत्र्यांना तिकडे जायला वेळ आहे, पण इकडे पलीकडे माझा जरांगे पाटील उपोषणाला बसलाय, त्याला भेटायला जायला वेळ नाही. काय मागण्या काय आहेत? ठीक आहे, त्याच्याशी बोला तरी. संसदेचं विशेष अधिवेशन बोलावून त्यात आरक्षणाच्या मुद्द्यावर निर्णय घेण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली आहे. तर उद्धव ठाकरेंची आज जळगावमध्ये जाहीर सभा पार पडलेली आहे. या सभेमधून बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपसह शिंदेंच्या शिवसेनेवरही जोरदार हल्लाबोल केला. आम्ही देखील 20 ते 25 वर्ष भाजप सोबत होतो, तेव्हा शिवसेनेची भाजप झाली नाही, तर आता काँग्रेस सोबत गेलो म्हणून शिवसेनेची काँग्रेस होणार नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरती तोफ डागली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये इंडिया आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीच्या वेळी मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही अशा आशयाचं पोस्टर मुंबईतल्या काही भागात लागले होते. त्याला उद्धव ठाकरेंनी जळगावातल्या सभेतून जोरदार उत्तर दिलंय. शिवसेनेची काँग्रेस कदापि होणार नाही. अरे 25-30 वर्ष सोबत असल्यानंतर जशी शिवसेनेची भाजपा झाली नाही तशी काँग्रेस सोबत गेलो म्हणून शिवसेनेची काँग्रेस होऊ शकत नाही. शिवसेना फोडणाऱ्यांना धडा शिकवणार असल्याचा निर्धारही उद्धव ठाकरेंनी यावेळी केलाय. त्यावेळेला तुम्ही शिवसेनेच्या नरडीला हात घातला तेव्हाच मी ठरवलं की यांचा राजकारणामध्ये पूर्ण निपात केल्याशिवाय आता राहायचं. इंडिया आघाडीला देशातील जनतेचा पाठिंबा मिळून देशामध्ये सत्तांतर होईल असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलाय. आम्ही नुसतं नाव बदललं जातच नाहीये, कारण इंडिया आहेच, भारत आहे, हिंदुस्थान पण आहे. आणि या वेळेला आम्ही सुद्धा काही बदल करणार आहोत. तो बदल म्हणजे आम्ही तिथला सत्ताधारी पक्ष बदलणार आहोत. आम्ही पंतप्रधान बदलणार आहोत. आजच्या सभेला भाड्यानं आणलेले लोक नाहीयेत, तरीही सभेला गर्दी झाली आहे असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला. उद्धव ठाकरेंच्या जळगाव दौऱ्यामध्ये राष्ट्रपुरुषांचा पुतळ्याचा अनावरणाचा मुद्दा चांगलाच गाजला. शिष्टाचार विभागाच्या नोटीसमुळे तापलेलं राजकारण आणि त्यानंतरही उद्धव ठाकरेंच्या हस्ते झालेलं अनावरण यामुळे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे विरुद्ध सरकार असा संघर्ष रंगल्याचं दिसतंय. जळगाव महापालिका प्रशासकीय इमारतीत उभारण्यात आलेल्या सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा आणि पिंपराळा इथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण उद्धव ठाकरेंच्या हस्ते करण्यात आलं. पण या अनावरणावरून केवळ जळगावच नव्हे तर राज्यभरात राजकारण रंगल्याचं पाहायला मिळालं. राजशिष्टाचार विभागानं या अनावरणाला विरोध करत नोटीस बजावली, तर भाजपनंही या अनावरणाला विरोध केल्यानं राजकारण तापल्याचं दिसलं. शासनाकडून जळगावमधील या दोन्ही पुतळ्यांच्या अनावरणाला विरोध होत असतानाही उद्धव ठाकरेंच्या हस्ते दोन्ही महापुरुषांच्या पुतळ्यांचं अनावरण झालं. राज्याचा मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीला प्रशासन आणि प्रोटोकॉल कळत नाही. तेव्हाच वचन दिलं होतं की ज्या वेळेला हा पुतळा उभा राहील तेव्हा अनावरणाला मी आल्याशिवाय राहणार नाही. एकंदरीतच जळगावमधील पुतळा अनावरणाच्या माध्यमातून उद्धव ठाकरे आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांमधील वादात नवी ठिणगी पडली आहे. त्यामुळे आता या वादाचे जळगावसह राज्यात काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
या देशामध्ये हनुमान चालीसा म्हटलं म्हणून राणा दाम्पत्याला जेलमध्ये टाकण्यात आलेलं होतं, राहावं लागलं. हनुमान चालीसा पाकिस्तानात जाऊन म्हणायची का, अशा शब्दामध्ये देवेंद्र फडणवीसांनी आता उद्धव ठाकरेंना जोरदार हल्लाबोल करत सवाल केला. सनातन धर्मावरती टीका करणाऱ्या स्टॅलिन आणि त्यांच्या मुलाचाही फडणवीसांनी चांगलाच समाचार घेतलाय. अमरावतीत युवा स्वाभिमान पक्षाकडून आयोजित विदर्भस्तरीय दहीहंडी उत्सवानिमित्तानं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. ठाकरे सरकारच्या काळात राणा दाम्पत्याला हनुमान चालीसाच्या मुद्द्यावरून जेलवारी करावी लागली होती, याचा उल्लेख करत फडणवीसांनी ठाकरेंवर निशाणा साधला. पण तुम्हाला 12 दिवस हनुमान चालीसा म्हटली म्हणून जेलमध्ये राहावं लागलं. माझा सवाल आहे, हनुमान चालीसा या देशात म्हणायची नाही तर काय पाकिस्तानात जाऊन म्हणायची? हिंदू धर्माला कोणी नष्ट करू शकत नाही असं सांगत फडणवीसांनी स्टॅलिन आणि उदयनिधींवरती टीका केलेली आहे. तू समझ ले, अगर तू हिंदू धर्म को मिटाने की बात करेगा तो इस देश का एक एक हिंदू जब तक जिंदा है पूरे दुनिया में हिंदुत्व का परचम लहराएगा. या दहीहंडी उत्सवात आगमन होत असताना फडणवीसांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. यावेळी बोलताना अमरावतीच्या विकासासाठी सरकारकडून भरीव मदत मिळाल्याचं सांगत भाजप नवनीत राणांसोबत असल्याचं फडणवीस यांनी म्हटलंय. राज्यामधील सत्तांतरानंतर शिंदेंची शिवसेना आणि ठाकरे गटामध्ये नेहमी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत. शिवसेनेमधील बंडानंतर शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची वाट धरलेल्या आमदार सदा सरवणकर यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवरती मोठा आरोप केला आणि त्यामुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापलंय. आमदारकीच्या उमेदवारीसाठी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी मनोहर जोशी यांचं घर जाळायला लावलंय, असा मोठा गौप्यस्फोट शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांनी केलाय. सदा सरवणकरांच्या या आरोपामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटलंय. सरवणकरांनी थेट उद्धव ठाकरेंना टार्गेट केल्यामुळे राजकीय आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगलाय. संजय राऊतांना कोणीतरी सांगितलं असावं, मी कुठे कसं बोलू म्हणून मी ताबडतोब त्याला सांगितलं, हो चांगलं सर. ते म्हणाले, अरे तू असाच जाऊ नकोस, जाऊन जाळून टाक त्याचं घर, काही शिल्लक ठेवू नकोस. फक्त आता एक 20-25 वर्षानं असं शहाणपण सदा सरवणकरला काँग्रेसमध्ये जाऊन आल्यानंतर आणि आता गद्दारामध्ये गेल्यानंतर ते शिकू लागले. त्याच वेळेस सांगितलं असतं तर बरं झालं असतं. सदा सरवणकरांनी शिवसेना व्हाया काँग्रेस व्हाया पुन्हा शिवसेना असा राजकीय प्रवास केलेला आहे. शिवसेनेतील बंडानंतर त्यांनी शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेची वाट धरली आहे. त्यामुळे सरवणकरांच्या आरोपांमुळे ठाकरे विरुद्ध शिंदे संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आलाय. कोल्हापूरला होणाऱ्या सभेसाठी अजित पवार आज पुण्याहून रवाना झालेले आहेत. यावेळी पुणे शहर राष्ट्रवादीच्या वतीनं अजित पवारांच्या स्वागतासाठी भव्य रॅली काढण्यात आलेली होती. ठिकठिकाणी JCB मधून फुलांची उधळण आणि क्रेननं हार घालण्यात आले. शहरातल्या 4 विधानसभा मतदारसंघामधून गेलेल्या या रॅलीमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन अजित पवार यांनी केलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पुण्यामध्ये अजित पवारांचं हे शक्ती प्रदर्शन. अजित पवारांचं निवासस्थान असलेल्या भागापासून सुरू झालेली ही रॅली खेड शिवापूर पर्यंत काढण्यात आली. ठिकठिकाणी झालेलं जंगी स्वागत आणि कार्यकर्त्यांची गर्दी या रॅलीमध्ये लक्ष वेधून घेत होती. तब्बल 4 तास चाललेल्या या रॅलीमध्ये राष्ट्रवादीचे बऱ्यापैकी नगरसेवक सहभागी झाले होते. पुणे शहरातल्या 4 मतदारसंघातून ही रॅली निघाली होती. जो प्रतिसाद दिलाय तो एवढा म्हणजे मनाला एक आनंद देऊन गेलेला आहे की एवढा प्रचंड प्रतिसाद मला मिळेल असं मी विश्वास देखील केलेला नव्हता. अजित पवारांच्या पुण्याच्या शक्ती प्रदर्शनानं शहरातलं वातावरण ढवळून निघालंय. एनसीपीतल्या फुटीनंतर पुण्यातील पक्षाच्या ताकदीला नवी उभारी मिळण्यासोबतच संभ्रमात असलेल्या कार्यकर्त्यांना दिशाही मिळण्याची शक्यता आहे. राज्य मंत्रिमंडळ विस्ताराकडे अनेक इच्छुकांचे डोळे लागून आहेत. 2दा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर समावेश न झाल्यानं अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला आणि या सर्व इच्छुकांच्या विस्ताराच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झालेल्या आहेत. कारण मंत्रिमंडळ विस्तारासाठी नवा मुहूर्त सापडलाय. शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदा दोन्ही पक्षांच्या 9 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे इच्छुकांचे डोळे लागले होते आणि त्यानंतर वर्षभरानं विस्तार झाला तो थेट अजित पवारांच्या सत्ता सहभागामुळे. मात्र यात केवळ एनसीपीच्या मंत्र्यांचीच वर्णी लागल्यामुळे विस्ताराकडे लक्ष लावून बसलेल्यांच्या पदरी निराशाच पडली. आता राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार गणपतीपूर्वी होईल असा दावा अजितदादा गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलाय. एक विस्तार राहिलेला आहे. मला असं वाटतं की गणपतीपूर्वी विस्तार आणि पालकमंत्री
हे संबंध राज्यभरामध्ये स्थिरावलेले आपल्याला नक्की पाहायला मिळतील. अजित पवारांच्या सत्ता सहभागानंतर अजूनही पालकमंत्री पद निश्चित झालेलं नाहीये. पालकमंत्री पदही लवकरच निश्चित होईल असंही तटकरेंनी सांगितलं. दरम्यान तटकरेंनी मंत्रिमंडळ विस्तारासाठी दिलेल्या नव्या मुहूर्तामुळे इच्छुकांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्यात. शिंदेंसोबत गेलेल्या आमदार आणि खासदारांविरोधामध्ये उद्धव ठाकरे एकीकडे मोर्चे बांधणी करताना दिसतात. या आमदार आणि खासदारांच्या मतदारसंघामध्ये सभाही घेतल्या जातात. बंडखोरांविरोधामध्ये ही मोर्चे बांधणी सुरू असताना उद्धव ठाकरेंना धक्का बसलाय. नाशिकमधले ठाकरे गटाचे उपनेते आणि संपर्क प्रमुख बबनराव घोलप यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिलाय. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून निवडणूक लढवण्यास बबनराव घोलप इच्छुक होते. मात्र काही दिवसांपूर्वी भाऊसाहेब वागचौरे यांनी ठाकरे गटात केलेल्या प्रवेशानंतर घोलप नाराज होते. शिर्डी लोकसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख पदावरून हटवल्यानं बबनराव घोलप नाराज असल्याची चर्चा होती. त्यातून त्यांनी पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. ठाकरे गटाचे नेते डॅमेज कंट्रोल करण्याच्या प्रयत्नात आहेत. माझ्याशी असं वागायचं असेल तर मला ठेवतच कशाला, म्हणून मी माझ्या उपनेतेपदाचा राजीनामा माझ्या स्वतःच्या हाताने लिहिला, उद्धव साहेबांना व्हॉट्सअपवर पाठवला आणि मी सांगितलं की मी शिवसैनिक म्हणून इथे काम करायला तयार आहे. घोलप हे अत्यंत कडवड शिवसैनिक. उद्या ते मला भेटतायत, मुंबईत येत आहेत, आम्ही समजून घेऊ काय. बबनराव घोलप यांची नाराजी दूर करण्यामध्ये उद्धव ठाकरे यशस्वी ठरतायत का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ही नाराजी दूर न झाल्यास नाशिकमध्ये ठाकरे गटाला फटका बसण्याची शक्यता आहे. माजी मंत्री पंकजा मुंडेंनी त्यांच्याकडे राज्यामध्ये कोणताही रोल नसल्याचं जाहीरपणे सांगितलं. शिवशक्ती परिक्रमेच्या माध्यमातून पंकजा मुंडेंनी शक्ती प्रदर्शन सुरू केलेलं आहे. शिवशक्ती परिक्रमा पाटोद्यामध्ये पोहोचल्यानंतर पंकजा मुंडेंनी केलेल्या राजकीय वक्तव्यांमुळे चर्चांना मात्र आता उधाण आलेलं आहे. पंकजा मुंडेंच्या शिवशक्ती परिक्रमेचं बीड जिल्ह्यातील पाटोद्यामध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं. 2 महिन्यांचा ब्रेक घेतल्यानंतर पंकजा मुंडे पुन्हा सक्रिय झालेल्या आहेत. पाटोद्यातील संत भगवान बाबा जयंती उत्सवात सहभागी असलेल्या पंकजा मुंडेंनी राजकीय परिस्थितीवरती भाष्य केलं. मी घरी बसले नव्हते तर गढूळ परिस्थितीला वैतागले होते अशा शब्दात पंकजा मुंडेंनी त्यांची खंत व्यक्त केलेली आहे. महाराष्ट्रात माझ्याकडे काही रोल नाही, दिल्लीमध्ये रोल आहे, तो मध्य प्रदेशचा सहप्रभाग आहे. त्यांनी जेवढं काम दिलं तेवढं मी जबाबदारी केलं. 4 वर्षात खूप भोगलं पण धैर्य ढळू दिलं नाही या शब्दात पंकजा मुंडेंनी त्यांची वेदना व्यक्त केली आहे. मिठाईला माझं राजकारण तत्व आणि ममत्व सत्व आपल्याकडे असलं तर हे शक्य हो. तुम्ही काही द्या लाखो रुपये बसत नाही. 2019च्या विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव हा पंकजा मुंडेंसाठी मोठा धक्का होता. त्या धक्क्यातून पंकजा मुंडे सावरल्या. आता पंकजा मुंडे जोरकसपणे मैदानामध्ये उतरल्यात. राज्यासह देशामध्ये निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आत्तापासून तयारी करायला सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीनं तर जागा वाटपाला तयारी केल्याचंही पाहायला मिळतंय. पुढील 1 महिन्यामध्ये महाविकास आघाडीचं जागा वाटप करू अशी माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून देण्यात आलेली आहे. आणि विशेष म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेच्या या माहितीला काँग्रेसनंही दुजोरा दिलाय. इंडिया आघाडीच्या 3 बैठका आणि त्यानंतर देशातील बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये आता महाराष्ट्रातही हालचालींना वेग आलाय. येत्या अधिवेशनात केंद्र सरकार 1 नेशन 1 इलेक्शन विधेयक आणण्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळेच आता महाविकास आघाडीनंही 3 पक्षांमधील जागा वाटपाला अंतिम रूप देण्याची तयारी केल्याचं पाहायला मिळतंय. राष्ट्रवादीमध्ये सुद्धा 2 गट झालेले आहेत आणि त्यामुळे कुठेतरी याचा परिणाम जागा वाटपाच्या सगळ्या आमच्या याच्यावर काय नाही. आमचं काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना बंददार चर्चा करू आणि आमचा फॉर्म्युला 100% ठरेल. त्यामध्ये कुठेच काही गडबड होणार नाही. एकंदरीत इंडिया आघाडीच्या 3ऱ्या बैठकीमुळे महाविकास आघाडीमधील 3 घटक पक्षांमध्ये समन्वय वाढल्याचं पाहायला मिळालेलं. एकमेकांविरोधात लढलेले पक्ष एकत्र आल्यानं वाद असलेल्या जागांवर नेमका कसा तोडगा काढला जातो अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जागा वाटपानंतर स्पष्ट होणार आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती मुंबई गोवा महामार्गाचं काम हे युद्ध पातळीवरती सुरू आहे आणि या कामामुळे कोकणात गणेशोत्सवाच्या निमित्तानं जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास देखील सुखकर होईल अशी अपेक्षा होती. मात्र यंदाही चाकरमान्यांचा प्रवास हा खड्डेमय रस्त्यातूनच होणार आहे. गणेशोत्सव काही दिवसांवरती येऊन ठेपलेला असताना मुंबई गोवा महामार्गावरती गेल्याच आठवड्यात बुजवलेले खड्डे उखडलेले असून पुन्हा एकदा महामार्गाची चाळण झालेली पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वीच सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या दौऱ्यावेळी महामार्गावरील खड्डे बुजवण्यात आलेले होते. मात्र गेल्या 2 दिवस कोकणात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा बुजवलेले खड्डे उखडलेले आहेत. खड्ड्यामुळे अनेक अपघातांना निमंत्रण मिळतंय. गणेशोत्सव तोंडावरती आलेला असताना महामार्गावरती पडलेले खड्डे हा चिंतेचा विषय ठरलाय. मंत्री येणार म्हणून लगेच मलमपट्टी आणि खड्डे पण बुजवून टाकले. पण 8 दिवसात ते खड्डे परत होते तसे झाले ना. त्या खड्डे बुजवण्यासाठी
त्यात सिमेंट असेल किंवा अन्य काय असेल तर त्याचे कोल मिक्स त्याच्यामध्ये जर डांबर असेल अशा ना त्याचे खड्डे बुजवले पाहिजेत। मुंबई गोवा महामार्गावरती अनेक ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झालेली असून अनेक ठिकाणी कामं अर्धवट आहेत। अशा परिस्थितीत कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांसमोर खड्ड्यांचं विघ्न कायम असणार आहे। जिथे प्राणी आणि पक्ष्यांना मायेचा आश्रम मिळतो त्या ठिकाणी पक्षी मोठ्या प्रमाणात वास्तव्य करत असतात असं म्हटलं जातं। मात्र प्रेम आणि आपुलकी ही मानवी जीवनासोबतच पक्ष्यांना सुद्धा लागू आहे। गोंदिया जिल्ह्यामधल्या आमगाव शहरात तर कमल किशोर उपाध्याय 7 वर्षांपासून पोपटांना दानापाणी द्यायची सोय करतात। हे दाणे खाण्यासाठी आलेल्या पोपटांना पाहून इथे पोपटांची शाळा भरल्याचा भास होतो। रोजची सकाळ पक्ष्यांच्या किलबिलाटानं झाली तर किती सुंदर वाटते नाही का? असाच पक्ष्यांचा किलबिलाट आमगाव शहरात ऐकायला मिळतोय। इथले कमल किशोर उपाध्याय मागील 7 वर्षांपासून पोपटांसाठी दररोज 2 ते 3 किलो तांदूळ टाकतात। त्यांनी दाणे टाकल्यानंतर पोपट हे मोठ्या संख्येने या ठिकाणी येतात आणि दाणे खाऊन निघून जातात। सामान्यपणे जून ते सप्टेंबर महिन्यात हे पोपट या ठिकाणी येत असतात। पोपटांना दाणा पाणी पुरवण्याचं हे कार्य अविरतपणे कमल किशोर उपाध्याय यांनी सुरू ठेवलंय। स्टार्टिंग दाना डाल के देखा, आने लगे, धीरे धीरे उनकी मात्रा बढ़ती गई और आज मैं ये कार्य करने में मेरे को आत्मीय शांति मिलती है। या ठिकाणी दर दिवशी 500 ते 600 पोपट यांच्या दाण्यापाण्याची सोय करत असतात। त्यामुळे या पक्ष्यांचा एक आधारस्तंभ कमल किशोर उपाध्याय ठरतायत। तर या होत्या संपूर्ण दिवसभरात या क्षणापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या अशा 100% घडामोडी। 100% बातम्यांमध्ये वेळ झालेली इथं थांबण्याची मात्र जाता जाता एक आठवण, आणि ती म्हणजे शिवसेना आमदार सदा सरवणकरांनी उद्धव ठाकरेंबाबत गौप्यस्फोट केलाय। सरवणकरांच्या या दाव्यामुळे मोठा राजकीय वाद पेटलाय। नक्की काय म्हणालेत सरवणकर आणि त्यांच्या दाव्यावर ठाकरे गटानं काय प्रत्युत्तर दिलंय पाहणार आहोत स्पेशल रिपोर्टमध्ये आज रात्री 8 वाजता फक्त न्यूज 18 लोकमतवर।